सगदेवाच्या नोकरीमुळे आपल्या घरातल्या बऱ्याचशा अडचणी कमी होतील नाही आता? होय की बाबा, दादाचा आता पगार वाढलाय, मग माझ्या औषधासाठी कोणा दुसऱ्याकडे पैसे मागायची आता गरज बी पडणार नाही. होय. अरे आयुष्यभर आपण विठ्ठलाची सेवा केली म्हणल्यावर तेवढं तू फळ देणारच की. हा सुप्रिया, आजच्या पार्टीचं लक्षात आहे ना तुझ्या? ये बरं का पार्टीला. हा अगं, होम कमिंग पार्टी म्हणतात याला. हा तुला सांगते, आमच्या माहेरी म्हणजे कोट्टलवारांकडे ग अशी पार्टी करता यावी म्हणून सतत लोक घराच्या बाहेर जात असतात. हा मुद्दाम मुद्दाम. आणि ती घरी आली ना परत की आम्ही अशा दणक्यात पार्ट्या करतो. ये बरं का, फसवू नको, माझा खर्च वाया जाईल. हा 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 भेटू भेटू. मट्टी सतत सांगत फिरायची बाई, माझा नवरा सरकारी नोकरीत आहे, शिपाई. एवढी ती हवेत असायची शिपाई असून बी. आता बघच म्हणावं, माझ्या नवऱ्याला बी 30,000 पगार आहे. आता मी जाणार हवेत. हवा हवाई. जयंती, हा अगं मगापासून एवढे पण कोणाला लावतीस तू? हो बाई, मी सांगितलंच नाही की काय तुम्हाला. असं होऊन जातं बघा. मेरे को बहुत आनंद हुआ है ना, तो मैं क्या बोलती हूँ क्या नहीं, क्या करती हूँ क्या नहीं, मेरे कुछ नहीं समझ में आता. मी ना माझ्या फ्रेंड्सना जरा प्रॉमिस केलंय, म्हणलं हे आले ना नोकरीवरनं 2 दिवस सुट्टी काढून की मस्त पार्टी देते तुम्हाला. हा दणक्यात पार्टी ठेवली. आज आपल्याकडे पार्टी आहे, लय राडा करणार आहोत आम्ही. अगं जयंती, पागा पण बिन काही नाही. हा तुम्हाला विचारून काहीच करत नाहीये मी. अहो आता आपण श्रीमंत झालोय ना, वागा की जरा श्रीमंतांसारखं. हा करा की जरा पार्ट्या बिरट्या, उडवा की जरा दणका. आणि हा ऐका, तुम्ही आता बसून राहू नका, तुम्हाला लई कामं करायचे. हे बघा, ट्रिपल शेजवान राईस, व्हेज मंचुरियन, व्हाईट सॉस पास्ता आणि ते न्यूडल्स काय म्हणतात ते, हॉट कॅपेचिनो. आणि अप्पा भाऊजी, तुम्ही नाही का हॉस्पिटलमध्ये ते लिंबू पाणी पित, हा वर्जिन मोहितो, ते सगळं बनवा जाऊन. मला लई काम आहेत, किती आमंत्रण करायचे, पुढचा फोन करून येते मी. हा हा पहिला 18,000 कमी पडत होत, आता हे 30,000 कमीच पडते. हा अवघडच आहे सगळं. नाहीतर काय. ते न्यूडल्स, ते व्हाईट सॉस पास्ता, कॅपेचिनो वगैरे ते नाही, बरोबर आहे, माझ्या सासूबाईंचं पण बरोबर आहे. असलं सगळं खायला घालून उगाच तुमच्या सवयी कशाला बिघडवायच्या. शेवटी कसे घरी जाऊन तुम्हाला समोस्याने वडापावच खायचेत की. आजपासून आपण खाऊ बाई पास्ता बिस्ता सगळं करून. घ्या 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 खायला सुरुवात करा. आऊ सांगा की जरा तुमच्या ऑफिस बद्दल काहीतरी विचारते तेवढ्या. सांगा सांगा. सांगतो ना मी. मी सांगते. मी सांगते. मी गेले होते बरं का त्यांच्या ऑफिसला. असे मोठमोठे गालीचे, मोठमोठे एअर कंडिशन्स, केवढी मोठी केबिन आहे माझ्या नवऱ्याला, मोठं टेबल, अशी मऊ मऊ खुर्ची आहे माहितीये का. मोठं टेबल. मी त्या दिवशी गेले होते बाई, एवढी भारी वाटलं मला. आणि तुम्हाला माहितीये का, अगं एक मोठा अरब आला होता यांच्या बरोबर मीटिंग करायला. माहितीये तुला, करोड रुपयाची मीटिंग करून गेलाय तो. आता बोल. म्हणजे बघ ना, महिन्याभरात 18,000वरून 30,000वर उडी मारली यांनी. या हिशोबानं 1 वर्षात 4 लाखापर्यंत तरी जाईल नाही हो? काय वाटतं, जाईल ना? 4 लाख तरी होतील वर्षभरात. सखदेव भाऊजी, एकदा तुमचं ऑफिस दाखवायला घेऊन जा बरं का. काय ग जयंती, जायचं ना? म्हणजे काय सुप्रिया, आम्ही घेऊन जाणार, मी तू नको काळजी करू. न्याल ना आम्हाला ऑफिस दाखवायला. होय, जाऊया जाऊया. कसला विचार करतोयस? कसला विचार करणार वहिनी, काही राहिलंय का विचार करण्यासारखं?
कुठल्याच गोष्टीला अर्थच नाही. बघ ना, आधी माझ्या आयुष्यात रश्मी आली. आयुष्यात पहिल्यांदा मी प्रेम केलं, खरं प्रेम. मग ती मध्येच गायब झाली. त्याचं कारण अजूनही कळलेलं नाहीये कुणालाही. मग सावलीशी लग्न झालं. आईच्या मनाविरुद्ध ती या घरात आली. या घरात तिचा खूप छळ झाला. तरी सगळ्यांशी ती खूप छान पद्धतीने राहिली, मिळून मिसळून राहिली. मलाही त्रास नाही दिला. उलट सगळ्यांची मनं जिंकली तिने. तिचा आणि जगन्नाथचं कनेक्शन. मग परत अस्मी या घरात येते. आणि आता सावली चिठ्ठी लिहून गेली. या वर्षभरात सगळं असं वादळच आलंय आयुष्यात माझ्या, बाकी काही नाही. सारंग, मी समजू शकते. या सगळ्यांनी फक्त तुझ्याच आयुष्यात नाही तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात वादळ आलंय. खूप त्रासदायक आहे सगळं. आणि सारंग, तुला खरं सांगू का, मला नाही वाटत या सगळ्यात सावलीचा काही दोष असेल म्हणून. सारंग, प्लीज एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघ ना. तुला खरंच असं वाटतं का रे की सावली सगळं करू शकते, एवढं खोटं बोलू शकते?